वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे उरलेल्या पोळीपासून कुरकुरीत होणारी एक वडीची रेसिपी। तर या रेसिपीसाठी आपल्याला ज्या पोळ्या उरतात त्या घ्यायच्या आहेत। तर फ्रेंड्स, इथे एक उरलेल्या पोळ्यांपैकी एक पोळी मी आता घेतलेली आहे। तर अशा प्रकारे सुरीने किंवा कात्रीने एका पोळीचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला बेसन पिठाची पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यासाठी एका बाउलमध्ये मी अंदाजे 4 ते 5 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, हिंग, असा गरम मसाला, जिरे, ओवा, तीळ, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ। आता हे बेसन पिठामध्ये सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे। आपल्याला भज्याप्रमाणे पातळ हे पीठ बनवायचं आहे, त्यामुळे लागेल तसं पाणी घालायचं आहे। हे बेसन पीठ इतकं पातळ बनवायचं आहे की ते व्यवस्थित पसरता येईल। तर त्याप्रमाणे आता हे पातळ मी पीठ पोळीवरती लावून घेते। तर हे बेसन पीठ अर्ध्या पोळीवरती लावून झाले आणि आता ती पोळी मी फोल्ड केली आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या पोळीवरती पण हे पीठ त्याच पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आणि ती पोळी पण आपल्याला फोल्ड करायची आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही पोळ्यांना पीठ लावून त्या फोल्ड करून घेतल्या आहेत। आता त्याच्या वरच्या बाजूला पण आपल्याला अशाच प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे। आता या पीठ लावलेल्या पोळीवरती दुसरी जी पोळी आहे ती ठेवायची आहे। अशा प्रकारे त्याचा एक छानसा त्रिकोणाकार तयार होतो आणि वडीला ना खूप छान असे लेयर्स येतात। आता या पोळीच्या वरच्या बाजूला पीठ लावून घेऊया आणि तसंच खालच्या बाजूला पण आपल्याला पीठ लावायचं आहे। आता ही पोळी आपल्याला वाफवून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी घालून गरम करत ठेवलेलं आहे। आता मी एक प्लेट घेतली आहे आणि त्या प्लेटला हाताने तेल लावून घेतले म्हणजे पोळी चिकटणार नाही। आणि आता त्याच्यावरती पीठ लावलेली बाजू पालथी घालायची आहे आणि वरच्या बाजूला पुन्हा बेसनचं आपण पीठ बनवलं आहे ते लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे या पोळीला खालून वरून आणि सगळ्या बाजूनी पीठ व्यवस्थित लावून झालेली पोळी आता वाफायला ठेवूया। आता ही पोळी मी वाफवण्यासाठी कढईमध्ये ठेवली आहे। 10 मिनिटांनंतर पोळी वाफवून होते। पोळी आता वाफवलेली आता काढून बघूया। वाफवलेली पोळी अतिशय गरम आहे, त्यामुळे ती लगेच सुटत नाही। एक 10 मिनिटांनंतर उलटण्याने मी तिला खालच्या बाजूने सोडवून घेते म्हणजे ती व्यवस्थित निघून येईल। आता इथे वाफवलेल्या पोळीच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या पोळीला थंड झाल्यानंतरच त्याच्या वड्या कट करायच्या आहेत। तर इथे आता ही उकडलेल्या पोळीच्या मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि एकीकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता या गरम तेलामध्ये वड्या तळून घेऊया। तर आता या वड्या दोन्ही बाजूंनी चांगल्या खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या छान कुरकुरीत होतात। उरलेल्या पोळीपासून बरेच पदार्थ बनवता येतात, तर त्यापैकीच आज हा एक नवीन प्रकार मी बनवून बघितला आहे आणि तो अतिशय सगळ्यांना आवडला आहे, त्यामुळे मी ही रेसिपी शेअर केली। आहा, काय मस्त ब्राऊन कलर आलेला आहे आणि अशी ही वडी आता मस्त कुरकुरीत झालेली आहे, ती मी काढून घेते। आणि याच प्रकारे बाकीच्या ज्या वड्या आहेत
त्या पण मी अशाच प्रकारे तळून घेते। या वड्यांमध्ये आपण पोळीची जी घडी बनवली आहे त्यामुळे या वड्यांना भरपूर लेयर्स असे सुटलेले आहेत आणि ते लेयर्समुळे ही वडी अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत बनते। तर एका रोटीपासून मी एवढ्या वड्या बनवलेल्या आहेत। सर्व तयार झालेल्या आता मी काढून घेते। वा, काय सुंदर वड्या झालेल्या आहेत। तर आता ह्या उरलेल्या तेलामध्ये तांदूळाचे खिचे बनवले होते ते मी थोडेसे तळून घेते। तर हे खिचे इतके सुंदर फुलतायत। ॲक्च्युली मला व्हिडिओमध्ये घ्यायचं नव्हतं, पण ते इतके छान फुलत होते की मी ते तसंच व्हिडिओमध्ये ठेवलेलं आहे। तुम्हाला ते खिचे कसे वाटले ते मला सांगा। तर इथे ही पोळीची वडी तयार झालेली मी मोडून पाहते आहे। वडी थोडी जाड असल्यामुळे जरा 2 हातांनी तोडावी लागते आहे, पण वडी अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते। तर फ्रेंड्स, ही रोटीच्या वडीची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा। बाय बाय।